आणि आता बातमी आहे नागपूरच्या हिंसाचाराची। नागपूरच्या हिंसाचारामागे आता बांगलादेश कनेक्शन असल्याचंही समोर येत आहे। त्यासोबतच फहीम खानसह सय्यद अली हा सुद्धा एक मास्टरमाइंड असल्याचा संशय आहे। पाहूया। नागपूर हिंसाचार प्रकरणामध्ये आता बांगलादेशी कनेक्शन समोर येत असल्याचं दिसतंय आणि त्यासोबत फहीम खानसह सय्यद अली हा सुद्धा एक मास्टरमाइंड असल्याचा संशय पोलिसांना आहे। आधी बांगलादेश कनेक्शन नेमकं काय आहे तेही पाहूयात। सूत्रांच्या माहितीनुसार नागपूर हिंसाचारात बांगलादेश कनेक्शनचा मुद्दा समोर आल्यानं NIA समांतर तपास करणार अशी सूत्रांची माहिती आहे। बांगलादेशी दहशतवादी संघटनांचा नागपूर राड्यामध्ये सहभाग तपासामध्ये उघड झाल्याचं कळतंय। बांगलादेशमधून काही फंडिंग झालं होतं का याचाही पोलीस तपास करत आहेत अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। नागपूर राड्याला कारणीभूत ठरणारे व्हिडिओ बांगलादेशसह इतर देशांमधील असल्याचं समोर। सायबर पोलिसांना हिंसाचार भडकवणारे तब्बल 172 व्हिडिओ सापडल्याचं समजतंय। बांगलादेश आणि इतर देशातील IP ॲड्रेसवरून व्हिडिओ व्हायरल झाल्याची माहिती। आरोपी फहीम खानचा मोबाईल जप्त करून सायबर पोलीस तपास करणार। फहीम खानकडून भडकवणारे संदेश किती जणांना पाठवले याचा शोध घेतला जाणार। फहीम खान फंडिंग झाल्याची काही माहिती आहे का सर? बांगलादेशमधून काही फंडिंग हे आता आम्ही व्हेरीफाय करतोय दररोज कोणते नई आज आम्ही पण आता वाचला आणि ती सगळी गोष्टी कारण काय की जे समोर येतात ते सगळी गोष्टी आपण व्हेरीफाय करतो आणि ते व्हेरीफाय केल्यानंतरच मी तुम्हाला सांगू शकणार। फहीम खानसह सय्यद अली हा सुद्धा हिंसाचारामागचा आणखीन एक मास्टरमाइंड असल्याचं समोर येत आहे। नागपूर हिंसाचार प्रकरणात सय्यद असीम अलीचं नाव चर्चेत आहे। त्याच्या हालचालींवरही तपास यंत्रणांची नजर आहे। सय्यद असीम अली मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा पदाधिकारी, तो औरंगजेबाचा कट्टर समर्थक। हिंदू नेत्याच्या हत्या प्रकरणाच्या आरोपात सय्यदला अटक झाली होती। हिंदू नेते कमलेश तिवारींनी मोहम्मद पैगंबरांविषयी आक्षेपार्ह विधान केलं होतं। कमलेश तिवारींची जीप कापणाऱ्याला बक्षिसाची घोषणा सय्यदनं केली होती। 2019 मध्ये कमलेश तिवारी यांची लखनौमध्ये हत्या करण्यात आली। तिवारी हत्याकांडातील आरोपींनी सय्यद अलीशी बक्षिसासाठी संपर्क साधला होता। नागपूर ATSनं सय्यद असीम अलीला अटक करून उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं। में क्या फहीम खान आपको लग रहा है कि ये पूरे मामले का मास्टरमाइंड हो सकता है? संभावना क्या पुलिस को लग रही है? देखिए अभी तक वो 2-3 जगह पे दिखा है और उसकी मूवमेंट्स हैं काफ़ी सारी, उसकी हिस्ट्री भी देखी जा रही है, उसका क्या हिस्ट्री, ये सारी चीज़ें जो हैं एक पर्टिकुलर चीज़ की तरफ हमें लेके जा रही हैं और उसी हिसाब से हमारी इन्वेस्टिगेशन चालू है। फहीम खानला पोलिसांनी अटक केलेली आहे, पण सय्यद अली अद्याप हाती आलेला नाही। तर फहीम खानसह 5 जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। जो देशद्रोह का जो चार्ज डाला गया है वो गुना नंबर 30/25 में डाला गया है, जिसके अंतर्गत जो वायलेंस हुआ पुलिस के खिलाफ में जो पत्थरबाजी हुई उसको ग्लोरीफाई किया गया है। उसके साथ में ऐसे कमेंट डाले गए हैं, उसमें जो कैप्शन डाला गया है अल्लाह अकबर और सर तन से जुदा, ये उस वायलेंस को ग्लोरीफाई करने के लिए और बढ़ाने के लिए और जिसको हम लोग बोलेंगे कि आर्म्ड अग्रेशन को बढ़ाने के लिए और सबवर्सिव एक्टिविटी को बढ़ाने के लिए वो उस प्रकार के पोस्ट डाले गए हैं। तर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या होम पिचवर जातीय दंगल कोणी घडवली असं म्हणत सरकारवर निशाणा साधलाय। नागपूर मी गेल्या वेळेला आपल्याशी बोललो होतो, त्याही वेळेला बोललो होतो, आज परत बोलतोय की RSSचं मुख्यालय आहे जिथे आता 30 तारखेला मला वाटतं पंतप्रधान भेट देत आहेत। गडकरींचा गड आहे, माननीय मुख्यमंत्र्यांचा तर तो होम पिच आहे। अशा ह्या होम पिचमध्ये किंवा होम पिचवर जातीय दंगल घडवली गेली, जातीय दंगल झाली। औरंगजेबाचा थडगा आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये, महाराष्ट्रामध्ये कुठेही त्याचे तसे पडसाद न उमटले नाहीत, पण नागपूरमध्ये घडलं। एका बाजूला अधिवेशन सुरू असताना पंतप्रधानांची भेट तिकडे नियोजित असताना नागपूरमध्ये नेमकी दंगल कोणी घडवली हाही एक संशोधनाचा विषय आहे। दरम्यान तिसऱ्या दिवशी नागपुरात संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे। नंदनवन कपिलनगरमध्ये पूर्णतः संचारबंदी हटवलेली आहे, तर हिंसाचार झालेल्या चिटणीस पार्क भालदारपुऱ्यामध्ये संचारबंदी कायम आहे। गजानन उमाटेसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी।
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.